नमस्कार, माझं नाव चंद्रकांत उद्धवराव शेळके. मी मूळचा बोरगावचा आहे, तालुका जिल्हा जालना. आणि माधवबाग खोपोली या ठिकाणी मी माझ्या वडिलांना घेऊन इथं आलो होतो. आणि त्याचं कारण असं की वडिलांना थोडासा पाठीचा आणि छातीमध्ये थोडीशी कळ किंवा असं दुखू लागलं, म्हणून आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला थोडंसं दाखवलं. त्यांना दाखवल्यानंतर एन्जिओग्राफी केली तिथं, आणि एन्जिओग्राफी केल्यानंतर त्यांना वेगवेगळे ऑप्शन देण्यात आले. मग आम्हाला आमचे मित्र रामेश्वर नागरे यांच्याकडून माहिती मिळाली की बाबा त्यांचा एक कोणता तरी पाहुणा आहे, तो खोपोली माधवबाग या ठिकाणी त्यांचे एक तब्येत म्हणजे व्यवस्थित झालेली आहे, ते तंदुरुस्त आहेत. म्हणून मी याचा व्हिडिओ वगैरे सर्च केले आपल्या यूट्यूबला, आणि वडिलांना लगेच मी इथं घेऊन आलो माधवबागला. इथं 7 दिवसाची ट्रीटमेंट आहे यांच्यावाली. 7 दिवसामध्ये 4थ्या दिवशी त्यांचं एक 2-4 किलो वजन कमी झालं, आणि त्यांना जो दम लागत होता तो दम हा कमी होत गेला 7 दिवसामध्ये. आणि त्यांचे हे जे हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल तर याला म्हणताच येणार नाही, कारण हे एक आपलं निसर्गाचं एक दैवत असं म्हणता येईल. इथं आल्यानंतर आपल्याला ज्या काही अडचणी असतील त्या डॉक्टरच्या माध्यमातून सोडवण्याचा त्या प्रयत्न करतात, आणि चांगलं मार्गदर्शन करतात. जेवायला वगैरे इथं या पेशंटला वेगळं असतं, नातेवाईकांना सोबत वेगळं असतं, आणि इथं राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. या ठिकाणी नैसर्गिक सानिध्यामध्ये हे एक हॉस्पिटल आहे. आणि वडिलांचा जो त्रास आहे, आता आम्ही 3ऱ्या फॉलोअपला आलेलो आहे. आज त्यांना 99% रिलीफ झालेलं आहे. त्यांचं दुखणं असतील किंवा मग इतर काही त्रास असेल, कोणताही पोटाचा विकार असू द्या, तुमचा चेस्टचा असू द्या, ब्लॉकेजेस असू द्या, अशा अनेक अडचणीवर एक जालीम उपाय तो म्हणजे माधवबाग. हे मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, कारण हा माझा खूप मोठा अनुभव आहे. या अनुभवातून मला असं समजलं की बुवा या जगात ज्या ठिकाणी आपण म्हणतो ना की औषधं संपले असतील किंवा देवावर विश्वास असेल तर काहीतरी होऊ शकतं, पण ते या माधवबागलाच होऊ शकेल असं मला वाटतं. कारण आपण बघितले आज बायपास असेल, एन्जिओग्राफी असेल, अँजिओप्लास्टी असेल, अशा बऱ्याच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपण ज्यावेळेस जातो तिथं आपल्याला म्हणजे त्यांची फीस पण खूप कॉस्टली जास्त असते. आपण इथं त्या ठिकाणी आपण उपचार करू शकत नाहीत, त्यांच्या तपासण्या वगैरे खूपच कॉस्टली असतात. परंतु इथं माधवबागनं BPL च्या नावाखाली, म्हणजे आपण त्याला पिवळं राशन कार्ड जे असं म्हणतो, त्या राशन कार्ड ज्याचं नावचं असेल किंवा पेशंटच्या नावचं असेल त्याला इथं सवलत दिली जाते. ती सवलत चांगल्या प्रकारे दिली जाते. कमी पैशामध्ये इथे उपचार होतात, आणि पेशंट इथून हसतमुखत आणि तंदुरुस्त होऊन जातो. जसे की माझे वडील आज तंदुरुस्त झालेले आहेत, आणि त्यांना खूप मोठा अनुभव या ठिकाणचा मिळालेला आहेत. आणि सांगायचं झालं तर कोणालाही कोणती अडचण असेल तर त्यांनी, मला तरी वाटतंय, इतर कोणावर विश्वास न ठेवता, आज आपण बघतो बरेचसे लोक ते म्हणतात नको बायपास बरं आहे, अँजिओप्लास्टी बरी आहे, पण मला तरी वाटतं या गोष्टी नको आहेत. आणि ह्या नको पाहिजे असेल तर आपल्याला नॅचरल थेरपीच्या माध्यमातून, नैसर्गिक उपचाराच्या माध्यमातून आपण खोपोली माधवबाग या ठिकाणी यावं असे मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.